ख्रिस्तवासी पी.डी. मुलो अमर साहेब, कैलासवासी कॉम्रेड S.R. कुलकर्णी व डॉक्टर शांती पटेल. डॉक्टर ॲडव्होकेट S.K. शेट्टी साहेबांची एक अशी इच्छा होती की तुमचं हे जे काही सामाजिक मंथन चाललेलं आहे, परिवर्तन चाललेलं आहे आणि एक नवीन विचाराची दिशा तुम्ही घेऊन जात आहात, बेनिफिट फंड कमिटी. तर त्यांची इच्छा होती की कार्यकर्त्यांचं बी फीडबॅक यामध्ये यावं. काय होतं, कार्यकर्ते आहेत, शेट्टी साहेब बोलले आम्हाला त्यांची इंटरव्ह्यू घेताना की तुम्ही एक कार्यकर्त्याचं बी मनोबल वाढवलं पाहिजे सामाजिक मंथनद्वारेच. त्यांचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि युनियनच्या संदर्भातला हा आम्ही एक 3रा व्हिडिओ सामाजिक मंथनवरती टाकत आहोत. असो, आपले रिटायर असोसिएशन बेनिफिट फंड कमिटी सध्या प्रकाश घाग, राजेश राठोड, मेंडोजा साहेब हे सर्वजण अत्यंत उत्तम रीतीनं चालवत आहेत. आणि आमची दरवर्षी 14 ऑगस्टला ट्रिप निघते. प्रीतम हॉटेल दादरपासून आम्ही निघतो, लोणावळ्याला जातो. 15 ऑगस्टला ध्वजावंदन तिथं करतो आणि आम्ही 15 ऑगस्टला रिटर्न पुन्हा प्रीतम हॉटेल दादरलाच येत असतो. हा दरवर्षी चालणारा आमचा हा एक बेनिफिट फंड कमिटीचा प्रवास आहे. तिथं आमचं AGM होतं, सर्व काही होतं आणि एकदम अत्यंत सुरेख पद्धतीनं आम्ही हे नियोजन करतात. नियोजन कमिटी अत्यंत चांगली आहे. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आम्ही आता सध्या एक्सप्रेस वेला आहोत, जिथं एक अघटित घटना घडली होती. भक्ती बर्वे यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तो जो टनेल आहे तो पास करून आम्ही पुढं निघालेलो आहोत. तर सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल कुणी बघितलं नसलं आणि बघितलं असलं तरी प्रत्येकाने थोडक्यात प्रतिक्रिया द्या. बोला साहेब. फार बरं वाटतं. दरवर्षी आपण ही मीटिंग घेतो, सगळे खुश असतात. धन्यवाद. एक प्रकारचा रिवायवल आहे, आत्मजोश आहे प्रत्येकाने. साहेब बोला. दरवर्षी न विघ्न येता असाच सोहळा साजरा हो ही आमची इच्छा आहे. घाग साहेब. खूप छान उपक्रम आहे. हे 48वं वर्ष AGMचं आहे. 50 आमची 2 वर्षाने साजरी होणार आहे. बोला साहेब. चांगला उपक्रम आहे, सगळ्यांचा पाठिंबा दे. बोला नाही, सगळ्यांचा पाठिंबा असाच राहू. बोला साहेब. जगताप साहेब. अतिशय छान उपक्रम आहे आणि प्रत्येक वर्षी मेंबर आपले वाढत जावोत हीच सदिच्छा. बोला. बेनोव्हॅलंट कमिटीचा मी सभासद आहे, याबद्दल मला अभिमान आहे आणि सगळ्यांनाच बेनोव्हॅलंट कमिटीचा अभिमान आहे. ही कमिटी अशीच वाढत जावो आणि जास्तीत जास्त मेंबर तयार होत आणि दरवर्षी अशीच आमची भेट होत राहो ही त्या देवापुढे देवापाशी इच्छा आहे. नमस्कार. हा कार्यक्रम असाच अखंड चालू राहावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही खुश आहोत. बोला साहेब. मात्रांच्या ह्याला माझा अनुभव आहे. काय थँक्यू तरी बघतो. थँक्यू. दुबे. खूप चांगला कार्यक्रम आहे. हे सतत 47 वर्षापासून चालू आहे. आता 48वा वार्षिक समारोह आहे. आमचे प्रकाश घाग साहेब हे चे अध्यक्ष आहे. त्यांच्या निदर्शनानुसार दरवर्षी 14 आणि 15 ऑगस्टला आम्ही खंडाळाला येतो. खूप छान कार्यक्रम आहे. आमचे नलावडे साहेब हे बघा सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेत आहे, त्यांच्यात पण धन्यवाद आणि आमची कमिटीचे पण धन्यवाद. साहेब बोला. आता युनियनचे तडफदार कार्यकर्ते प्रकाश सावंत यांचं मनोगत ऐका.
नमस्कार. आज जे तुम्ही मगाशी म्हणालेत की हे स्वप्न कोणाचं होतं, हे मुळात हे स्वप्न जे असं होतं की आपल्या इकडे रिटायर्ड असोसिएशनचं सत्कार होत नव्हते. त्यावेळेला या सत्कार कमिटी करण्यासाठी आपण बेलोलन फंड याच्या स्थापना केली. कारण त्या काळामध्ये रिटायरमेंट होताना आपल्या गोदीमध्ये एवढा फास्ट हे होत होतं की कोणाला ताळमेळ नव्हता आणि कोणी रिटायर होऊन असेच परस्पर निघून जात होते. आणि ह्या सगळ्याचा उपक्रम की रिटायर झाल्यानंतर पण तो सतत चालूच राहावा आणि ती जी धुरा आहे ती आज वर्षानुवर्ष चालू आहे. याच्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही. कारण जो काय आर्थिक व्यवहार होतो तो एवढाच होतो. आणि आजची परिस्थिती अशी आहे की सभासद संख्या कमी आहे आणि जे सभासद आहेत ते देखील कमी आहेत. तर ह्या बेलोलन फंडाला जे कोण ऐकणार आहेत सामाजिक मंथनच्या दृष्टिकोनातून त्यांना जर काही आर्थिक मदत करता आली तर त्याची जरूर करावी. आणि आम्हाला असाच उपक्रम जो आम्ही राबवतो आहे तो सतत चालत राहावा. आणि खरोखर ह्या ज्या काही बेलोलन फंडाची ज्यांची ज्या धुरा वाहत आहेत, प्रकाश घाग आहेत, राजेश राठोड आहेत, बापू गाडीगावकर आहेत आणि जुने आमचे जे आहेत की अरुण वाघवारे साहेब आहेत, भाऊ पवार होते, त्याचबरोबर ही जे सगळी मंडळी आहेत त्यांनी जे काही आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल पण आम्ही त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी आहोत. आणि तुमचं सहकार्य असंच लाभत राहो आणि सगळे पुन्हा असे होत की जेणेकरून ही 14 आणि 15 ऑगस्ट हा फक्त देश स्वातंत्र्यच नाही तर हे आमच्या एका मनोमिलनाचं आणि तिथे असलेल्या उत्साहपूर्वक वातावरणाची एक ऊर्जा आम्ही घेऊन जातो आणि पुढल्या येणाऱ्या वर्षापर्यंत ही ऊर्जा आम्ही अशीच ठेवतो की अशीच राहू द्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपले गाडीगावकर साहेब धन्यवाद देतील. मी उगाच काहीतरी बोलेन पुढे बोला साहेब. ठीक. त्रास काय प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी साधारण 30 लोक 14-15च्या झेंडावंदनला येत आहेत. तर ही धुरा कायमची चालू ठेवावी आणि लोकांनी भरपूर याला प्रतिसाद दिला पाहिजे. काय वाईट आहे 14-15 निसर्गाचं सानिध्यात, पावसाचे दिवस, निसर्गरम्य ठिकाणी जायचं. 1,000-1,500 रुपये म्हणजे काय 1-2 दिवसाचं ते खर्च नाही. तर इतक्या किरकोळ खर्चामध्ये आपल्याला इतकं निसर्गाचं वातावरण मिळतं आहे, एकत्र काम केलेले सर्व भेटतात, इतका आनंद मिळतो. तर ही चालू परंपरा अशी चालू ठेवावी. गोवेकर साहेब आहेत, डिंगरेजा साहेब आहेत, प्रकाश घाग आहेत, वाघबारे साहेब आहेत, बापू गाडेगावकर आहेत, तुम्ही आहात. या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम असाच चालत राहो अशी माझी सदिच्छा व्यक्त करतो. आणि हे गायकवाड साहेब, आम्ही त्यांच्यासोबत 12 आयडीला काम केलेलं आहे. धन्यवाद गायकवाड साहेब. कांबळे साहेब. हॅलो भागवत साळे साहेब. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आमच्या युनियनच्या बंगल्यामध्ये झेंडावंदन करण्यासाठी जात आहोत. हा आमचा उपक्रम प्रत्येक वर्षी असतो. तर आम्ही 15 ऑगस्टला युनियनच्या बंगल्यावरती झेंडावंदन करतो. आम्ही आता तिकडे चाललो आहोत. उद्या आम्ही झेंडावंदन करू. हा झेंडावंदन राष्ट्रीय सण आहे. तो सगळ्यांनी उत्साहात साजरा केला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही तो सण म्हणून साजरा करायला चाललो आहोत. तर आम्ही उद्या तिथे झेंडावंदन करून परत येणार आहोत. हे कांबळे साहेबांचं मनोगत आहे. धन्यवाद. रूम नंबर 6 भाई भागवत साहेब. व्हिडिओचा उर्वरित भाग दुसऱ्या भागात होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलेलं आहे मी त्या दिवशी झाला होता ना आपण